नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. म्हाडा मुंबई मंडळाची जी 2640 घरांची लॉटरी लागलेली आहे. खूप साऱ्या जे लॉटरी विनर आहेत त्यांच्याशी प्रश्न निर्माण झालेले आहेत, की सर आम्हाला जर हे घर घ्यायचं असेल तर ते ॲक्सेप्ट कसं करायचं? सर आम्हाला आता हे घर लागलेलं आहे तर आम्हाला हे घर कॅन्सल करायचं तर सरेंडर कसं करायचं? त्यानंतर आम्हाला घर लागल्यानंतर या घरांचे पेमेंट कसे असतात? प्रोव्हिजनल ऑफर लेटर झालं. त्यानंतर आम्हाला किती टक्के लोन करता येतात? त्यामुळे आम्ही जेव्हा समजा घराची एक्स-वाय-झेड घराची जर 20 लाख रुपये किंमत असेल, तर सुरुवातीला आम्हाला किती रुपये म्हाडाला द्यावे लागतात? ही प्रोसेस कशी आहे हे आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आजच्या न्यूजमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की 2640 घरांच्या लॉटरीमधील फक्त 7 घरे शिल्लक आहेत. म्हणजे 2633 जे लॉटरी विनर आहेत त्यांना आता देकार पत्र येणार आहेत. त्याला प्रोव्हिजनल ऑफर लेटर म्हणतात. त्यांनी असं सांगितलेलं आहे, की विजेते 2633 अर्जदारांना पुढील आठवड्यात म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून स्वीकृती पत्र पाठवण्यात येणार आहे. जे विजेते घरासाठी स्वीकृती पत्र सादर करतील त्यांना तात्पुरते देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेण्यास सुरुवात केली जाईल. जर जे विजेते घरे नाकारतील त्यांची अनामत रक्कम परत केली जाईल. बघा, तुम्हाला घर लागलं म्हाडाचं, ॲक्सेप्ट कसं करायचं, सरेंडर कसं करायचं, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. समजा ज्यांना घर लागलेले आहेत, त्यांना ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यांना ॲक्सेप्ट केल्यानंतर म्हाडाद्वारा तुम्हाला एक प्रोव्हिजनल ऑफर लेटर असते, ते तुम्हाला दिल्या जाईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला पेमेंट करण्याचं शेड्यूल दिलं जाईल. पेमेंट कसं करतात? म्हाडा लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर तुम्हाला 25% रक्कम, 75% रक्कम, परत तुम्हाला लोन कसं करतात, ही सर्व व्हिडिओ मी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो पण तुम्ही पूर्ण बघा. त्याच्यामध्ये तुमचे जे पूर्ण डाऊट आहेत ते पूर्ण क्लिअर होतील. ओके. आणि ज्यांना 2640 घरांमध्ये जे 75,000 अर्ज आलेले होते, ज्यांना ही घरं लागलेली नाहीत, त्यांचे अनामत रक्कम कधीपासून सुरुवात होणार आहे, त्याची पण माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, त्यांनी हे सुद्धा सांगितलेले, की अर्जदारांना सोमवारपासून अनामत रकमेचा परतावा सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीतील 72,494 अर्जदार अयशस्वी झाले. या अर्जदारांची अनामत रक्कम गेली काही महिने म्हाडाकडे आहे. या अनामत रकमेचा परतावा सोमवारपासून केला जाणार आहे. बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. त्यांनी आणखी पुढे माहिती दिलेली आहे. अर्जदारांनी 30 मार्चपासून सोडतीसाठी अनामत रक्कम भरून अर्ज भरण्यास सुरुवात केली. मात्र सोडत लांबल्याने अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडाकडे अडकून पडली. ही अनामत रक्कम ₹10,000 पासून तर ₹1,50,000 पर्यंत होती. अर्जदारांनी क्रेडिट कार्ड, उसनवारी हा कर्ज काढून भरली होती. या सोडतीसाठी मुहूर्त मिळत नसेल तर म्हाडाने आमची अनामत रक्कम व्याजासह परत करा अशी मागणी अर्जदाराकडून केली गेली होती. बघा, आता हे जे लॉटरी विनर आहेत म्हणजे 2633 यांना आता अनामत रक्कम मिळणार नाही. कारण की त्यांनी आता घर ॲक्सेप्ट किंवा सरेंडर केल्यानंतरच त्यांची प्रोसेस पूर्ण पुढे विचार केला जाईल. पण जे 72,494 जे अर्जदार आहेत, ज्यांना घरं लागलेली नाही, त्यांना अनामत रक्कम सोमवारपासून सुरुवात होणार आहे. आता याच्यामध्ये खूप सारे लॉटरी विनर असतात, की सर काही आम्हाला आता सोमवारपासून प्रत्येक वेळेस बघा, आता 72,000 अर्जदार आहेत. तर सोमवारपासून सुरुवातदारी म्हणजे तुम्हाला सोमवारपासून प्रत्येकाच्या खात्यावरती अनामत रक्कम येणार नाही. सोमवारपासून म्हणजे काहींना सोमवारी येणार, काहींना मंगळवारी येणार, काहींना 7 दिवस, काहींना 15 दिवस, काहींना 30 दिवस. जी पुणे मंडळाची लॉटरी निघालेली होती, यामध्ये सुद्धा सेम हीच प्रोसेस होती. मुंबई कोकण मंडळाची सुद्धा लॉटरी निघालेली होती. यामध्ये सुद्धा अनामत रक्कमची हीच प्रोसेस होती आणि मुंबई मंडळामध्ये सुद्धा हीच आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप एका वेळेस सर्वांना अनामत रक्कम मिळत नसते. काहींना 2 दिवसाआड, काहींना 5 दिवसाआड, काहींना 7 दिवसाआड. अनामत रक्कम तुम्हाला त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये रिफंड येणार, ज्यावेळेस तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरला होता. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अनामत रक्कमसाठी जो एक कॉलम त्यांनी बँकेची डिटेल्स तुमच्याकडून घेण्यात आलेली होती. या फ्रंट पासबुक किंवा चेकबुक्स कॅन्सल त्याचवरती अनामत रक्कम रिफंड होत असते. जर बाय चान्स जर कोणी तिथे फॉर्म भरला XYZच्या नावाने आणि जर दुसऱ्याच्या नावाची जर बँकेची अकाउंट डिटेल दिलेली असेल, तर त्यांना ती अनामत रक्कम त्या अकाउंटवरती परत येणार नाही. त्यासाठी तुम्हाला म्हाडा ऑफिसला व्हिजिट करावं लागेल आणि त्याच्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला म्हाडाकडून करून दिल्या जाईल. तर अशी ही अनामत रक्कमची माहिती आपल्याकडे आलेली आहे.
आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की रिफंडचं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट कशाचं बघितलेलं आहे. आता प्रोव्हिजनल ऑफर लेटर. प्रोव्हिजनल ऑफर लेटर म्हणजे जेव्हा तुम्ही घर एक्सेप्ट करणार तेव्हा तुम्हाला प्रोव्हिजनल ऑफर लेटर येणार आहे. त्यानंतर आता आपल्याला सांगितलेलं आहे समजा हे सर्व म्हाडाचे जी अ, जी रक्कम असते एक्स-वाय-झेड जर समजा घराची रक्कम जर आपल्याकडे त्यांनी म्हाडाने सांगितले की ₹25,00,000 तर याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस असतात का त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, जी ₹25,00,000 घराची किंमत आहे, ही म्हाडाची रक्कम आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही घर पूर्ण एक्सेप्ट करणार, एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला म्हाडाकडून जे प्रोव्हिजनल ऑफर लेटर येणार आहे, त्यानंतर तुम्हाला अ, जी घराची रक्कम त्याच्यामध्ये दर्शविण्यात येते, ती रक्कम तुम्ही पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन सुद्धा करावे लागते. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे वेगळे पैसे असतात. जेव्हा तुम्हाला पूर्ण पेमेंट केल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरणार, त्याच्यानंतर तुम्हाला घराची चाबी मिळत असते. आता याच्यामध्ये काही घरं रेडी पोझिशन आहेत, काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन असतात. तर बघा ओसी जेव्हा ज्या घरांना ओसी मिळाली असते, त्यांचं पूर्ण जर तुम्ही प्रोसेस केलेली असेल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हाडाचे पूर्ण पेमेंट करून, तर तुम्हाला ताबडतोब घराचा ताबा मिळत असतो. काही घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन असतात. या घराची जोपर्यंत ओसी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला घराची चाबी मिळत नाही. ही प्रोसेस म्हाडामध्ये आहे. म्हणजे जोपर्यंत पूर्ण घरे तयार होत नाही, जोपर्यंत त्यांना महानगरपालिकेकडून ओसी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये ही जी घरे आहेत तुम्हाला मिळत नसतात. आता राहिले तुम्हाला जर ही घरं जर आता लागली. आता लागल्यानंतर जर तुम्ही जर काही कॅन्सल केली, तर याचे काही चार्जेस असतात का? त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत. असेच व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी मोटिव्हेशन मिळते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. बघा, समजा तुम्हाला घर लागलं, तुम्ही घर लागल्यानंतर तुम्ही एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केल्यानंतर जर काही अडी-अडचणी जर आली, समजा तुम्हाला आता हे घर नको, तर ते घर तुम्ही कॅन्सल करू शकता. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनीच जर तुम्हाला समजा तुम्ही जर अनामत रक्कम जी डिपॉझिट अमाउंट असते, त्या डिपॉझिट अमाउंट जर तुम्ही बघा, या म्हाडा लॉटरीमध्ये 10,000 पासून तर 1,50,000 पर्यंत जी डिपॉझिट अमाउंट त्यांनी सांगितलेली होती. समजा जर तुम्ही एक डिपॉझिट अमाउंट जर तुम्ही 50,000 जर तुम्ही एका संकेतांकासाठी जर भरलेली असेल, तर तुम्हाला ते संकेतांकामध्ये एक्सेप्ट केल्यानंतर जर तुम्ही रिजेक्ट केलं, तर त्याच्यातली 1% समहरण म्हणजे जी अमाउंट असते ती तुमची सरेंडर म्हणजे ती म्हाडाकडून तुमच्याकडून ती वजावट केली जात असते. म्हणजे तुम्हाला ही रक्कम तुम्हाला ती परत मिळत नसते. अशी ही म्हाडामध्ये जी आपण आज माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ कसा होता? महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हाडा या लॉटरीबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला आपण उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.